नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण इथे 1 किलो गाजरचा खूप छान असा हलवा बनवणार आहोत. तर इथे आपण गाजर न खिसता किंवा माव्याचा यूज न करता एकदम रवाळदार आणि एकदम दाणेदार असा आपण आज गाजराचा हलवा इथे बनवणार आहोत. तर चला तर मग जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला इथे स्टार्ट करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहे एकदम मोजून मापून घेणार आहोत. तर इथे आपल्याला जे दूध लागणार आहे गाजरच्या हलव्यासाठी, तर इथे मी साधारण पाव लिटरच्या आसपास दुधाचा यूज करणार आहे. तर चला तर मग आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे पाहूयात. तर इथे मी काय केलेलं आहे, गाजर खिसलेले नाही आहे, तर गाजर छान असे कट करून घेतलेले आहेत. तर मी थोडे छोट्या साईजमध्ये कट केले. तुम्ही हवं तर एका गाजराचे 2 ते 3 काप करू शकता आणि त्याला असं उभं चिरून पण शिजवू शकता. पण इथे मी साधारण जास्त गाजर होते तर कुकरमध्ये ते बसणार नाही, त्यामुळे मी गाजरचे छान असे काप करून घेतलेले छोटे छोटे. त्याचबरोबर इथे छान असं माव्याचा फ्लेवर येण्यासाठी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम, आणि त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे वेलची जी असते आपली, ती मी इथे उकळीमध्ये साखर घालून बारीक केलेली आहे. त्याच्यामुळे ती जास्त अशी वाईट दिसत आहे, कारण वेलची असं सेपरेट त्याची पावडर बनवता नाही येते, म्हणून मी अशी साखर घालून छान अशी त्याची पूड बनवून घेतलेली आहे, बघू शकता. त्याचबरोबर इथे आपल्याला साखर लागणार आहे. 1 वाटी साखर आहे. तर इथे मी 1 वाटी साखर यासाठी घेतलेली आहे. आणि आपले 1 किलो गाजर आहेत. तर कुणाला गोड कमी जास्त आवडतं आणि गाजर तर ऑलरेडी गोड असतातच, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे अर्धी वाटी मी तूप घेतलेले आहे. तर आता हे तूप आपण एकदम कशात यूज नाही करणार आहेत, आपण थोडं थोडं त्याचा यूज करणार आहोत. तर आता इथं काय करायचं आहे, कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तर आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. साधारण इथे 2 ते 3 चमचे तूप आहे, बघू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, तूप छान गरम झालं की आपण जे गाजर कट केलेले होते ते गाजर आता आपल्याला कुकरमध्ये त्या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर आपल्याला 2 मिनटं गाजर परतून घ्यायचे आहे छान असं, जेणेकरून जे तूप आहे ते छान असं पूर्ण गाजरमध्ये मुरलं पाहिजे. बघू शकता पूर्ण गाजरला आता जे आहे तूप लागलेलं आहे. आता त्यानंतर आपण वरून मिक्स करणार आहोत. तर इथे आपण मिक्स करणार आहोत वेलची पूड. तर आपण अर्धीच मिक्स करणार आहे, कारण आता आपण फक्त इथे गाजर शिजवून घेणार आहोत. आणि हे गाजर आपले खूप म्हणजे 5 मिनटात 10 मिनटात शिजून जातील, कारण ह्याला पहिल्यांदा आपण छान असं परतून घ्यायचं आहे 5 मिनटं. त्याच्यानंतर आपल्याला 3 शिट्ट्यामध्येच गाजर आपले खूप छान असे शिजणार आहेत. तर इथे मी वेलचीची पूड मिक्स केलेली आहे. त्याचबरोबर आता साखरही आपल्याला ह्यात मिक्स करायची आहे. तर साखर तुम्ही हवं तर 1.5 वाटी यूज करू शकता. तुम्हाला किती गोड लागते त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. पण 1 किलो जर 1 किलो गाजराचा हलवा असेल तर त्याला पाव किलो साखर सफिशियंट होते. म्हणजे खूप अति गोडही होत नाही आणि खूप सपकही लागत नाही. बघू शकता साखरेचं जे आहे ना, आता पाणी व्हायला लागलेलं आहे. आता काय होणार, त्या साखरेचं पाणी प्लस वेलची आणि तूप छान असं त्याच्यामध्ये आपले गाजर जे आहेत परतणार आहेत. आणि छान परतल्यानंतर आपल्याला वरून 1 वाटी जे आहे इथे दूध घेतलेलं आहे मी. त्यानंतर अजून अर्धी वाटी, म्हणजे साधारण इथे पाव लिटर दूध मी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकर बंद करून त्याच्याच 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी दूध गाजर शिजतानाच का मिक्स केले, जेणेकरून इथे आपली 1 शिट्टी झालेली आहे. इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकता छान असं आपला गाजर जे आहेत शिजलेली आहेत, बघू शकता. आणि जे आपण दूध मिक्स केलेलं होतं, तर दूध मिक्स केल्याने काय होतं गाजर शिजताना, तर ते दूध असं ते रवाळदार बनतं, बघू शकता. आणि छान असं ते आपल्याला त्यात माव्याचा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे मी गाजर शिजतानाच त्याच्यामध्ये दूध मिक्स केलेलं होतं. आता आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने छान असे गाजर जे आहे स्मॅश करून घ्यायचे आहेत, बघू शकता. गाजर खूप छान असे इथे शिजलेले आहेत. 3 शिट्ट्यामध्ये एकदम मऊ होऊन जातात गाजर. आणि पूर्ण दूध याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे बघू शकता दुधाचे असे व्हाईट कण आपल्याला सगळे दिसत आहेत. तर आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करणार आहोत.
तर इथे छान असं स्मॅश करून झालेले बघू शकता। आता ह्याच्यामध्ये जे आपण मिल्क पावडर घेणार होतो तर इथे मी मिल्क पावडर जी घेतलेली आहे तर जे आपलं मार्केटमध्ये 10 रुपीचं पॅकेट मिळतं तसे मी 2 पॅकेट ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत। आता हे ह्याच्यामध्ये छान असं स्मॅश करून घ्यायचे, पूर्ण दूध पावडर त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून गाजरचा हलव्याची टेस्ट अशी खूप छान लागेल। एकदम आपण असं त्यात खावा किंवा मावा मिक्स केला आहे असं वाटेल। आता हे पूर्ण स्मॅश करून झालेलं आहे। आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण मिक्स करणार आहोत। तर जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले होते ते छान असे आपण आता ह्या तुपामध्ये परतून घेणार आहोत। तर छान असे ब्राऊन होसतो त्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत जो आपण गाजर स्मॅश केले होते ते गाजर आपण आता या तुपामध्ये मिक्स करणार आहोत कढईमध्ये, बघू शकता। आणि आता ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गाजरचा हलवा केला तर खरंच खायलाही खूप छान आणि टेस्टी लागतो आणि खिसण्याची झंझट राहत नाही। जस्ट गाजर आपल्याला छान क्लीन करून कुकरमध्ये शिजवून घ्यायचे। आता राहिलेली जी वेलचीची पूड होती ती पण मी ह्याच्यात मिक्स केलेली आहे, बघू शकता। आणि दिसायलाही खूप सुंदर आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये थोडंसं जे आहे दुधाचं प्रमाण जास्त ठेवू शकता जर तुम्हाला जास्त एकदम ओलसर हवा असेल तर बघू शकता। आता परत एकदा त्यातलं जे गाजरामध्ये जे दूध म्हणजे दूध आणि पाणी जे होतं ते आता परत हळूहळू ते सुटायला लागलेलं आहे, बघू शकता। तर आता आपल्याला पूर्ण घट्ट असं बनवायचं आहे। तर ह्याला आपल्याला कमीत कमी 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवरती छान असं परत एकदा शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे किंवा दुधाचं प्रमाण कमी कमी होत जाईल, बघू शकता। आता थोडं थोडं कमी होत आलेलं आहे। आणि याच्यामध्ये मिल्क पावडर आणि दूध हे दोन्ही यूज केल्यामुळे एकदम असं व्हाईट कण त्याचे दिसत आहेत, बघू शकता। कारण आपण हे कुकरमध्ये दूध ओतलं होतं शिजताना, त्याच्यामुळे हे असे एकदम रवाळदार असे दुधाचे कण इथे तयार झालेले आहेत। खाताना खूप छान लागतात ते, बघू शकता। आता फायनली यातलं पूर्ण पाणी जे आहे बऱ्यापैकी आटलेलं आहे किंवा दूधही बऱ्यापैकी आटून गेलेलं आहे। तर आता इथे आपला जो गाजरचा हलवा जो आहे एकदम रेडी झालेला आहे, बघू शकता। तर दिसायलाही खूप छान त्याचं स्ट्रक्चर बघू शकता, खूप छान असं आलेलं आहे आणि खाण्यासाठी खरंच खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने तुम्ही 1 किलो गाजरचा हलवा बनवू शकता आणि खरंच खूप वेळ लागत नाही, खूप कमी वेळात हे रेडी होतं। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तर बघू शकता खूप छान असा आपला इथे गाजराचा हलवा रेडी झालेला आहे। तुम्ही हवं तर वरून त्याला अजून छान असं डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रूट्स वरून मिक्स करू शकता। तर अशा पद्धतीने एकदम झटपट होणारा कुकरमधला गाजरचा हलवा आपला रेडी झालेला आहे, बघू शकता। आणि हा फ्रीजमध्ये तुम्ही साधारण 4 ते 5 दिवस ठेवून खाऊ शकता। थँक्यू गाईज।